दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोट्स्वानामध्ये दाखल, तिथल्या संसद सदस्यांना करणार संबोधित। दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर होणार स्वाक्षरी। भारत भूतान संबंध हे घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक असून भविष्यात शांतता समृद्धीच्या मार्गावर ते अग्रेसर राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास। बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातही पुन्हा विक्रमी 67% मतदान। एक्झिट पोलमध्ये रालोआला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे। स्फोटासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत शिक्षा देण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे यंत्रणांना निर्देश। 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा। सर्वोत्तम जलसंवर्धनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर। सर्वोत्तम जलव्यवस्थापन करण्याचा नागरी स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबईला। 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहमती। आणि अमेरिकेत 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह। सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता।